हा जो विषय आहे याची मला स्वतःला जाणीव होती, मी वाचलेलं होतं, अभ्यास केलेला होता. पण राज ठाकरेंनी ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली की ते मशिदीवरचे भोंगे उतरवायचे, त्यावेळेला मला असं वाटलं की आता हे बाहेर पडून बोलावं लागेल. आणि त्याची मी नाशिकचा आहे, तर राज ठाकरेची नाशिकवरती फार भिस्त असते, फार विश्वास असतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा नाशिकमध्ये एक मोठा चौक आहे, शालिमार चौक, तिथं मी एक 35 फुटी होर्डिंग लावलं की नाशिकच्या मशिदीवरचा भोंगा उतरवायचा असेल तर पहिले तुझ्या पोराला अमितला पाठव. दरवेळेला हेच आपण पाहतो की सर्वसामान्य कुठल्या तरी कार्यकर्त्याला पाठवतात, तो काहीतरी करायला जातो, त्याच्यावर HMची केस दाखल होते आणि त्याचं अख्खं करिअर बर्बाद होऊन जातं. तर हेच जर करायचं असेल तर पहिले तुझ्या पोराला पाठव, हेच केलं होतं. आणि मग नाशिकच्या सगळ्या मस्जिदमध्ये गेलो, त्यांना सांगितलं असं जर तुमच्याकडे आले तर मला बोलवा, मी पहिले त्या लोकांना अडवा येईल. त्याच्यानंतर नाशिकचे सगळे गुरुद्वारे, मंदिरं, बौद्धांची स्थानकं, या सगळीकडे जाऊन त्यांना, चर्चेस, त्यांना सांगितलं की आपण सगळ्यांनी जायचं जर असं झालं तर. आणि परवाचा तो निकाल ऐकूनही मला खूपच धक्का बसला. हायकोर्टाने जो सांगितलाय की इसेन्शियल प्रॅक्टिस, आता इसेन्शियल प्रॅक्टिस आहे की नाही हे कोण ठरवणार? की धर्माची इसेन्शियल प्रॅक्टिसचा विषय ना, धर्म ठरवेल. इसेन्शियल प्रॅक्टिस ते कोण ठरवणार? मला पण अनेक गोष्टींचा त्रास होतो, मला दहीहंडीचा त्रास होतो, मला नवरात्रीच्या गाण्यांचा त्रास होतो, गणपतीमध्ये मला दरवेळेला हे होतं की इतर सर्व धर्म या देशातले, म्हणजे ख्रिश्चन असो, ते जैन असो, ते सिख असो, ते मुस्लिम असो, ते ज्यूज असो, ते आणखी वेगवेगळे बुद्धिस्ट असो, ते कधीही त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळेला सिनेमाची गाणी लावत नाही. शिला की जवानी, हे ते अशी फालतू गाणी लावायची आणि काय करतोय तो गणेशोत्सव करत नाही असं म्हणतो. म्हणजे सार्वजनिक उपक्रमांचं रूपांतर सार्वजनिक उपद्रवामध्ये करायचं आणि तो उपद्रव बनवल्यानंतर दुसऱ्याच्या रेग्युलर उपक्रमाबद्दल मात्र आक्षेप घ्यायचे. आणि मग हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला पहिला परिणाम नाशिकला असा झाला की मनसेची सर्वात जास्त ताकद नाशिकमध्ये असून सुद्धा एकाही ठिकाणी जाण्याची त्यांची हिंमत नाही झाली. की या ठिकाणी जायला गेलो तर ध्रुवीकरण होणं तर सोडा, जे आहे ते पण आपल्या पाठीमागचं निघून जाईल, हे भय त्यांच्या मनात निर्माण झालं. आणि मग मी त्यांना हे वारंवार सांगायला लागलो की आपल्या मुलांना आपलाच स्वतःचा इतिहास माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो एक न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, हा जो RSSनी गेल्या 99 वर्ष निर्माण करून ठेवलाय की देशभक्ती सिद्ध करायची असेल तर ती मुसलमानांनी करायची, देशप्रेम सिद्ध करायचं तर त्यांनी सिद्ध करायचं, भारताची फाळणी त्यांच्यामुळे झाली हा दोष त्यांनी स्वीकारायचा. आणि या कंटिन्युअस न्यूनगंडामध्ये राहिलेला तो मुलगा, त्याला आज माहीतच नाहीये की त्याच्या विरुद्ध घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाचं उत्तर काय द्यायचं. आणि मग म्हणजे मला खरं तर मी नाशिकलाही हे म्हणायचो, मी आजही मला ते म्हणायला काही हरकत वाटत नाही की मला तुम्हा सर्वांचा अत्यंत अभिमान वाटतो की अशी कॉम मी बघितलेली नाही की गेली 10-11 वर्ष सातत्याने इतकी प्रचंड सहनशक्ती दाखवते आहे. एवढा टॉलरन्स, इतका प्रचंड टॉलरन्स सलग गेली 10-11 वर्ष दाखवतायत. पहिल्या दिवसापासून, म्हणजे हा मनुष्य, नॉन बायोलॉजिकल माणूस, देशाचा पंतप्रधान झाल्याच्या दिवसापासून या देशामध्ये कशा प्रकारची हॅरॅसमेंट सुरू आहे. पहिल्यांदा काय घर वापसी, त्याच्यानंतर ते लव जिहादचं प्रकरण, मग बीफ बॅन करायचं, या प्रत्येक गोष्टीमधून फक्त टार्गेट काय करायचं, ते कम्युनिटी टार्गेट करायची. अगदी आत्ताच्या निर्णयांपर्यंत, ही परवाची हायकोर्टाचा निर्णय, हा धडधडीत अपमान आहे. ते ज्या संविधानाचा अर्थ त्यांनी लावायचा आहे त्या संविधानाचाच त्यांनी केलेला अपमान आहे. की मग एकाच धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही तो हक्क आहे का नाही हे कसं काय ठरवता? बाकीच्या बाबतीत पण तुम्हीच ठरवा. लाऊडस्पीकर, लोकमान्य टिळकांनी लाऊडस्पीकर लावून गणेशोत्सव नव्हता सुरू केला. शिवजयंती, गणेशोत्सव लाऊडस्पीकर लावून सुरू नव्हते केले. त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये दांडियाचा खेळलाच जात नव्हता. मग ती काही इसेन्शियल प्रॅक्टिस नाही महाराष्ट्राची. सिंहस्थामध्ये, कुंभमेळ्यामध्ये, मी नाशिकहून येतो, रस्त्यावरती साधूंनी नागडच फिरलं पाहिजे, ही काही इसेन्शियल प्रॅक्टिस आहे का? ज्यावेळेला म्हणजे हिजाब घातलेल्या मुलीला तुम्ही सांगता ही इसेन्शियल प्रॅक्टिस नाही, मग यांनी रस्त्यावर नागडं फिरावं ही इसेन्शियल प्रॅक्टिस आहे का धर्माची? त्याच्याने लोकांना ऑफेंड होत नाही. हे डोकं झाकलं
तर यांना वाटतं ऑफेंड झाले. मग याच्याबद्दल बोलणार कोण? आणि मग मला सारखं असं वाटतं की याच्याबद्दल मीच बोलायला हवं. अजिबात हे चुकीचं अपेक्षा करणं आहे की याच्या विरोधामध्ये मुसलमानांनी बोलावं. हा जो प्रकार होतोय याच्या विरोधामध्ये सर्वात जास्त हिंदूंनी बोलणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग आम्ही पहिल्यांदा तो प्रयोग नाशिकला सुरू केला होता की हे काय कॉन्ट्रीब्युशन आहे की या न्यूनगंडात राहू नका. मी ज्या वेळेला सावरकरांवरती 15-16 साली बातमी करायला घेतली होती आणि सावरकरांच्या संबंधित 22,000 कागद मी जगभरामधून गोळा केले. म्हणजे लंडनच्या इंडिया आर्काइव्ह मधून, पॅरिसच्या इंडिया आर्काइव्ह मधून, सेल्युलर जेलच्या आर्काइव्ह मधून, नेहरू मेमोरियल लायब्ररीच्या आर्काइव्ह मधून, दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्ह मधून, लखनौच्या नॅशनल आर्काइव्ह मधून, मुंबईच्या स्टेट आर्काइव्ह मधून, कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररीच्या आर्काइव्ह मधून, ढाक्याच्या नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमधून, पेशावरच्या लायब्ररीमधून सगळीकडून 22,000 कागद गोळा केले. आणि मग त्याच्यावरती मी ती स्टोरी त्यावेळेला पहिल्यांदा केली होती, अ लॅम्ब लायनाइज्ड. त्यावेळेला भारतरत्नची मागणी झाली होती 15 साली. आणि लॅम्ब लायनाइज्ड म्हणजे काय? एक बकरी जिला सिंह आहे असं दाखवलं लोकांसमोर. प्रत्यक्षात ती बकरी होती. आणि मग कसं ते खोटं खोटं दाखवत गेले, कसा हा सगळा स्थित्यंतर घडत गेली आणि त्याच्यातून हा सगळा द्वेष कसा जन्माला आला. हाच मनुष्य 1857 वरचं पुस्तक ज्या वेळेला लिहितो, विनायक दामोदर सावरकरनी लिहिलेलं पहिलं पुस्तक 1857चं स्वातंत्र्य समर, ज्याला ते फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणतात, त्यात त्यांनी म्हटलं या देशातल्या हिंदू आणि मुसलमानांनी जर का 1857 सारखी एकजूट दाखवली तर 8 दिवसात इंग्रजांना अरबी समुद्रात बुडवता येईल. आणि झिनत महल पासून बहादूर शाह जफर पासून मौलाना सईद पर्यंत प्रत्येकाच्या तारीफ मध्ये 10-10, 20-20 पानं लिहिलेली आहेत. आणि देशभरातले मदरसे त्या काळातले हे कसं या स्वातंत्र्य युद्धाचे कम्युनिकेशन सेंटर्स बनलेली होती, मेसेज पुरवणारी, त्यांच्याच पुस्तकामधून हे आहे. पहिल्यांदा मग मी नॅशनल आर्काइव्ह मधून ऑफिशियल कागद काढले. 28 सप्टेंबर 1857 इंग्रजांनी ज्यावेळेला पुन्हा दिल्ली जिंकली आणि दिल्ली जिंकल्यानंतर बहादूर शाह जफरला अटक केली त्या हुमायूच्या इथून कबरच्या ठिकाणून आणि त्याच्या 26 मुलांना मारलं. बहादूर शाह जफरनी माफी नाही मागितली. बहादूर शाह जफरनी पेन्शन नाही मागितलं. बहादूर शाह जफरनी माझ्या पोरांना सोडून दे असंही नाही म्हटला. त्यांनी ती जी काही बलिदान द्यायचं होतं, शहादत द्यायची होती, ती दिली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरनी राणीला पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी लिहून ठेवलं की आज दिल्लीमध्ये 29,000 मुसलमानांना फाशी दिलं एका दिवसात आणि दिल्लीतल्या प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे. आणि उद्यापासून दिल्लीपासून कानपूर पर्यंत वाटेमध्ये जेवढ्या मस्जिद असतील, जेवढे दर्गे असतील, जेवढे कब्रस्तान असतील, जेवढे मदरसे असतील, त्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक मुसलमानाला फाशी देऊ. आणि त्याचे अनेक चित्र, फोटो प्रसिद्ध पण झालेले आहेत, माहिती आहेत. झाडांवरती लटकवून दिलेली आहेत रस्त्यात प्रेत. एवढं प्रचंड मोठं बलिदान दुसरी कोणती अशी कम्युनिटी आहे जिने एका दिवसात दिलं, 24 तासामध्ये. याच्या व्यतिरिक्त अनेक लोक दिल्ली सोडून निघून गेले होते घाबरून. परत येणाऱ्यांपैकी जर मुसलमान असेल तर त्याला त्याच्या प्रॉपर्टी, इस्टेट आणि संपत्तीच्या 40% टॅक्स भरावा लागेल, तर त्याला परत येता येईल आणि पुन्हा त्याच्या जागेमध्ये जाता येईल. हिंदू असेल तर त्याला फुकट येता येईल, काही टॅक्स भरायची गरज नाही. जामा मस्जिदीमध्ये दिल्लीच्या घोड्यांची पागा सुरू केली होती आणि गुरखा रेजिमेंटनी त्यांना मदत केली होती, नेपाळचे गुरखा त्यावेळेचे. आणि त्यांना ती पागा आतमध्ये चालू करायला परवानगी दिलेली होती. एवढा सर्व अपमान हा सातत्याने एका कम्युनिटीला डिमॉरलाइज करायचं, त्यांचं आत्मबळ हे कसं खच्ची केलं जाईल यासाठी हे सुरू केलं. आणि तो फॉर्म्युला, जो डिवाइड अँड रूलचा होता, इंग्रजांनी भारतात जे केलं की या देशातल्या सर्व प्रकारच्या समाजांमध्ये, सर्व प्रकारच्या स्त्री पुरुषांमध्ये, सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये असलेल्या लोकांमध्ये ज्या ज्या मतभेदाच्या, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, फटी आहेत, त्या मतभेदांच्या फटींना त्यांनी दर्या बनवलं. त्या इतक्या रुंद आणि खोल केल्या ज्याच्या आधारे ते इथं 150 वर्ष राज्य करू शकले. एक्झॅक्टली ते RSS करते गेल्या 99 वर्षापासून. एक्झॅक्टली ते जाती जाती, धर्माधर्मात, पंथामध्ये
पुरुष आणि स्त्री, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, टॅक्सपेयर नॉन टॅक्सपेयर, प्रत्येक प्रकारचा भेदभाव वाढवायचा. कन्हैया कुमार 28व्या वर्षी कोणी पीएचडी करतं का आमच्या टॅक्सपेयरच्या पैशातून? अरे या देशाची लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांचं बनवलेलं राज्य अशी आहे की अजूनपर्यंत या देशाच्या लोकशाहीची व्याख्या टॅक्सपेयरनी टॅक्सपेयरसाठी चालवलेलं टॅक्सपेयरचं राज्य अशी नाहीये. कन्हैया कुमार वयाच्या 28व्या वर्षी या देशातल्या टॅक्सपेयरच्या पैशांनीच शिकणार आणि तो प्रत्येक कन्हैया कुमार शिकणार. तो कुठल्याही धर्मातून आलेला असो, तो कुठल्याही जातीतून आलेला असो. तेच वेलफेअर स्टेट आपण जे म्हणतो कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कल्याणकारी राज्य, ही त्याची व्याख्या आहे. आणि आज देशभक्तीबद्दलचे संशय ज्यांच्या मनामध्ये तुम्ही प्रश्न विचारता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कोणाचं झालं? मी सरळ साधं विचारतोय. सगळीकडे पॉप्युलर नॅरेटिव्ह हे की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये शिखांचं हत्याकांड झालं. 441 जण त्या ठिकाणी मेले. अनेक जण, त्या महिला, लहान मुलं, म्हातारी माणसं विहिरीमध्ये उड्या मारून मेली. त्या 441 मध्ये 161 मुसलमान आहेत. त्यात काश्मीरी मुस्लिम सुद्धा आहे. त्यांची नावं आहेत, त्या प्रत्येकाची नावं आहेत. आता हे जर का माझ्या माणसांना माहीतच नसेल तर ते कुठे छाती पुढे करून सांगतील की आमचं पण तेवढंच रक्त सामील आहे इथं? ते हसरत यांनी राहत इंदापुरीनी जे म्हटलं, इंदोरीनी, की सभी का खून है इस मिट्टी में शामिल. पण हे सांगावं लागेल ना उदाहरणासह. महात्मा गांधींनी चौरी चौराचं आंदोलन झालं आणि असहकार चळवळ मागे घेतली. कारण चौरी चौरामध्ये ते पोलीस स्टेशन आंदोलकांनी जाळून टाकलं. त्यात काही पोलीस मेले. त्याच्याबद्दल 9 जणांना फाशी दिली इंग्रजांनी, 9 शेतकऱ्यांना. त्या 9 मधले 6 मुस्लिम होते. हे बलिदान सांगणार कोण? 2013 साली भारत सरकारने या देशातल्या हुतात्म्यांचे 7 खंड प्रसिद्ध केले. आणि कशा प्रकारचे हुतात्मे? जे फाशी नाही गेले, जे आंदोलनामध्ये लाठीचार्ज मध्ये मेले, जे आंदोलनामध्ये गोळीबारामध्ये मेले, जे तुरुंगामध्ये उपोषण करून मेले, जे तुरुंगात हाल अपेष्टांत सहन करून त्यांचा मृत्यू झाला, असे शहीद. अशा शहीदांचे 7 खंड प्रसिद्ध केले. एकूण पानांची संख्या आहे 4500. एका पानावरती 3 ते 4 किंवा 5 जणांची त्याच्यामध्ये ओळख आहे, अल्फाबेटिकल लिस्ट आहे. त्यातला एक 3रा खंड जो आहे तो अख्खा खंड महाराष्ट्राचा आहे. आणि मी माझ्या कुतूहलापोटी ते पाहायला गेलो. नाव दिलेलं आहे त्याच्यात, बाबू गेनू. मग त्याच्या खालती त्याची ओळख दिली आहे की हा बाबू गेनू किती वर्षाचा होता, कुठल्या गावचा होता, कुठल्या आंदोलनामध्ये हा शहीद झाला, कसा शहीद झाला, गोळी लागून मेला, फासावर गेला, काय झालं, काय नेमकं, कशामुळे याचा मृत्यू झाला, असा अक्षरशः 3 किंवा 4 ओळीमध्ये त्याचा परिचय दिलाय. ते वाचायला घेतलं त्यावेळेस लक्षात आलं की 4 बाबू गेनू मेले. आपल्याला एकच माहिती आहे, जो मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या रणगाड्या समोर झोपला. आणि हे 4ही मुस्लिम होते हे माहीतच नाही. आणि मग मला असं वाटलं की हे इंग्लिश मधले, याचा आपण भाषांतर करायचा प्रयत्न करावा. अल्फाबेटिकल लिस्ट आहे. मी ते सगळं वाचायला सुरुवात केली. वाचायला सुरुवात केल्यानंतर ए अल्फाबेट, ए अद्याक्षरामधली 85% नावं मुस्लिम आहेत. माहितीये तुम्हाला? एका अद्याक्षराची 85% नावं मुसलमानांची आहेत. हे त्यांनी दिलेलं बलिदान त्यांनाच माहित नाही. आणि या माहिती नसल्याचा गैरफायदा घेऊन जर आज कोणीतरी त्यांना म्हणणार असेल की तुझी देशभक्ती सिद्ध कर, तर पहिले प्रश्न मी विचारला पाहिजे की तू कोण विचारणारा बाबा? तुझा कोण होता याच्यात? तुझा कोण होता याच्यात हे सांग ना. या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कोण होतं? अंदमानच्या इतिहासात, म्हणजे अंदमानचा तर अख्खं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. अंदमान 1871ला तो तुरुंग बांधावा घेतला. 1871 साली. 1906 साली संपला. 1857चे कैदी पकडून नेले होते तिकडे 70 साली. त्यांच्या हातून तो संपूर्ण तुरुंग बांधून घ्यायला सुरुवात झाली. त्यातले जवळ 95% तिथंच मेले ते बांधकाम करत असताना. 1906ला सेल्युलर जेल सुरू झाल्यानंतर 1943 पर्यंत हा सेल्युलर जेल सुरू होता, जोपर्यंत सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना पोर्ट ब्लेअरला नाही पोहोचली. त्यांनी त्यावेळेला पहिल्यांदा तो ताब्यात घेतला.
43 साली. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये तिथं एकूण कैदी 80,000 होते. त्याला सेल्युलर जेल का म्हणायचं? कारण तिथं सेल आहे, 7x10 सेल, एक एक खोली. भारतात इतर असलेल्या ठिकाणच्या तुरुंगांसारखे बॅरॅक्स नाही आहेत की एका बॅरॅकमध्ये 10 कैदी, 12 कैदी, 15 कैदी, असं नाही. एका सेलमध्ये एकच कैदी. आणि असे 986 सेल, एका वेळी 986 कैदी असायचे. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिलं जायचं. दर महिन्याला 4 जण आत्महत्या करायचे आणि दर महिन्याला 4 ते 6 जण आजारपणाने मरायचे त्या तुरुंगामध्ये. असं, आणि तरीही ती 80,000ची संख्या 896 986 ची संख्या टिकवली जायची तिथं. असे एकूण 80,000 कैदी सेल्युलर जेलमध्ये राहिले. या 80,000 कैद्यांपैकी फक्त 3 कैद्यांनी व्यक्तिगत माफीच्या, दयेच्या याचना केल्या. दयेचे अर्ज 3 कैद्यांनी. त्या 3 कैद्यांपैकी 2 होते सावरकर बंधू, विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर. आणि तिसऱ्याचं नाव आहे बारिन घोष, अरविंद घोष, जे बंगालचे होते, त्यांचा सख्खा धाकटा भाऊ. या 3 जणांनी फक्त व्यक्तिगत दयेचे अर्ज दिले. उरलेल्या एकानेही दयेचा अर्ज दिला नाही. तुरुंगातल्या हाल अपेष्टांनी मेले, तुरुंगातल्या मारहाणीनी मेले. 18, 19 वर्षाची मुलं ही त्यात मेली. आणि अशी शेकडो, म्हणजे अगदी ढोबळमानाने जर सांगायचं असेल तर साधारण 9,000च्या आसपास इथं सिख, म्हणजे गदर पार्टी त्यावेळेला म्हटले जायचे, गदर पार्टीचे कैदी तिथं होते. 8 ते 8,15,000 हे अनुशीलन समितीचे बंगाली क्रांतिकारक तिथं होते. अनुशीलन समिती ही एक क्रांतिकारी संघटना होती जी ईस्ट वेस्ट बंगाल या दोन्हीचं प्रतिनिधित्व करायची. आणि मुस्लिमांची संख्या 8,700 होती. बरोबरीनं तिथं अंदमानामधल्या सेल्युलर जेलमध्ये मुसलमान कैदी होते. यांनी यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की आम्ही अंदमानामध्ये ज्या ज्या वेळेला अचानक सकाळी जाहीर करायचो की आम्ही आजपासून उपोषण करणार, कोणी अन्न पाणी खाणार नाही, त्यावेळेला त्या जेलरला कळायचंच नाही की असं कसं झालं. आणि मी बेड्यांची भाषा बनवली होती की आमच्या हातातल्या बेड्या या विशिष्ट फ्रिक्वेन्सीने वाजवायच्या आणि एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याकडे संदेश पाठवायचा. आता झालं असं त्यांचं दुर्दैव की मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलंय, त्यामुळे मला असं डोक्यात आलं की यांनी समजा ही भाषा तयार केली, समजा एका माणसाने अशी भाषा तयार केली, काहीतरी बेड्या वाजवून हे कर, दुसऱ्याला शिकवली कशी? पण दुसरा माझ्या बरॅकमध्ये नाहीच आहे ना. 2 बरॅक मधल्या भिंतीची रुंदी आहे 3 फूट, 3 फूट रुंदीच्या भिंती आहेत. मी बाजूच्याला शिकवलं कसं? बरं, याला शिकवलं. 7 विंग आहेत, राहतात. एका विंगची पाठ ही दुसऱ्या विंगच्या समोर आहे, त्यामुळे या विंग मधल्या कैद्याला कधीही समोरच्या विंग मधल्या कैद्याचं तोंडही दिसणार नाहीये. असं असताना ही एकमेकाला भाषा शिकवली कशी गेली? आणि मग याला काय पर्याय असू शकतो? तर समकालीन क्रांतिकारकांची, कैद्यांची आत्मचरित्र आपण मिळवू. आणि म्हणून मी ढाक्काला गेलो, पेशावरला गेलो आणि आणखीन 10 ठिकाणी फिरलो आणि ती आत्मचरित्र मिळवली. त्यातलं एकाचं आत्मचरित्र आहे त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, त्यांचं नाव आहे. एक शेरखान म्हणून आहे पेशावरचा. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींच्या आत्मचरित्राचं नाव आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष अंदमानात होते. 30 वर्ष. विनायक दामोदर सावरकर 4 जुलै 1911 अंदमानला पोहोचले. 4 जुलै 1911. 29 जुलै 1911 पहिला दयेचा अर्ज दिला, 25व्या दिवशी. आणि आतमध्ये गेलेल्या कैद्याला कंपल्सरी पहिले 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट होती, की 6 महिने त्या सेलमध्ये राहायचं, बाहेर पडायचं नाही, कोणीही भेटायला येणार नाही, तुम्ही कोणाला भेटू शकत नाही, तुम्हाला काही कामही सांगितलं जाणार नाही आणि काम सांगितलं जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला काही शिक्षाही होणार नाही. खाणं पिणं सगळं तिथं त्या सेलमध्ये आणून दिलं जाईल. 25 दिवसाच्या एकांतवासात या माणसांनी पहिलं दयेचा अर्ज लिहून दिला 25व्या दिवशी. आणि 30 वर्ष सेल्युलर जेलमध्ये राहिला. आणखीन एक क्रांतिकारक आहे, म्हणजे हे ज्या सेलमध्ये आहेत, जो दाखवला जातो आजही, त्याच्या शेजारच्या सेलमध्ये इंदुभूषण रॉय नावाचा 19 वर्षाचा मुलगा, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त,
नावाचा आणखीन एक 19 वर्षाचा अनुशीलन समितीचा क्रांतिकारक, हे दोघं मित्र, हे दोघं एकाच शिक्षेमध्ये जन्मठेपीची काळ्या पाण्याची शिक्षा होऊन तिथं आलेले. त्या जेलमधल्या हाल अपेष्टांना कंटाळून इंदुभूषण रॉय त्या खिडकीला स्वतःचा जो कुर्ता दिलेला होता तो गुंडाळतो आणि फास लावून घेतो. म्हणून उल्हासकर रात्रभर आकांत करून ओरडत असतो की कोणीतरी माझ्या मित्राला वाचवायला या, कोणीतरी त्याचा जीव वाचवा, तो आत्महत्या करतोय. याच्या या बाजूच्या सेलमध्ये सावरकर, त्या जेलचा जो जेल सुप्रिटेंडंट आहे डेव्हिड बारी, त्यांनी लिहिलं की त्यांनी या शेजारच्या कैद्यांची जबाब घेतले. यांना विचारलं की तुम्ही काय करत होतात, तुम्ही ओरडत होतात का, घोषणा देत होतात का? यांनी सांगितलं रात्रभर मी टक्क आढ्याकडे पाहत होतो, तोंडातून शब्द नाही फुटला. आणि हे उल्हासकर त्यावेळेला पहाटे डॉक्टर आला त्यावेळेला उल्हासकर दत्तनी त्या डॉक्टरला खूप शिवीगाळ केली संतापापोटी. म्हणून उल्हासकरला खालती घेऊन गेले, भिंतीला त्याचे हात बांधले आणि 48 तास त्याला चाबूक मारले जात होते. इतकी प्रचंड मारहाण झाली की त्याला वेळ लागलं. आज म्हणजे पोर्ट ब्लेअरला जर गेलं तर पोर्ट ब्लेअरच्या एका टोकाला, ज्याला अटलांटा पॉइंट म्हणतात, म्हणजे माझ्याकडे पोर्ट ब्लेअरचा सिटी सर्वे 1871 साली केलेला पण आहे. एका टोकाला ते म्हणतात अटलांटा पॉइंट, जिथं सेल्युलर जेल बांधला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असलेल्या पॉइंटला हुडा पॉइंट म्हणतात. त्याच्यावरती त्यांनी ल्युनॅटिक असायलम उघडलं, वेड्यांसाठीचं इस्पितळ. उल्हासकर दत्तला इथून काढलं, त्याला वेळ लागलं म्हणून हुडा पॉइंटवरच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. 12 वर्ष त्याला तिथं ठेवलं. 12 वर्षानंतर तो सुटला, तो परत कलकत्त्याला आला, त्याच्या वडिलांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली. 9 महिन्यांनी त्याने पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला, त्याला पुन्हा 8 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. असं 3 वेळेला उल्हासकर दत्तनी केलं, माफी नाही मागितली. आणि मग ज्यांनी माफी न मागता इतका प्रतिकार केला, प्राणांतिक प्रतिकार केला या सगळ्या गोष्टीचा, ते वीर नाहीत. उल्हासकर दत्त वीर नाही, इंदुभूषण रॉय वीर नाही, महावीर सिंग वीर नाही, शेरसिंग वीर नाही. उपोषण पुकारल्यानंतर त्या पुस्तकामध्ये त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींनी सांगितलं की आम्ही ज्या ज्या वेळेला उपोषण पुकारायचो त्या वेळेला दोन्ही सावरकर बंधू त्या उपोषणात भाग घ्यायला नकार द्यायचे आणि ते सांगायचे की आम्ही जर उपोषणात भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होती. आणि त्यांनी एकाही उपोषणात भाग नाही घेतला. हा शेर अली आणि महावीर सिंग ही 2 जी उदाहरणं आहेत. म्हणजे अशीच 22-23 वर्षाची पोरं, 26वा दिवस उपोषणाचा. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला म्हणून डेव्हिड बारी जबरदस्ती यांचं उपोषण तोडायला केबिनमध्ये गेला, त्यांच्या त्या सेलमध्ये गेला. सेलमध्ये गेल्यानंतर त्या दोघांनी 1.5 तास त्या आणलेल्या 5 सैनिकांबरोबर प्रतिकार केला. 1.5 तास. 1.5 तासानंतर त्याला जमिनीवर पाडलं, त्याच्या अंगावर 5 जण बसले आणि जबरदस्ती डेव्हिड बारींनी नाकातून नळी टाकली आणि त्यातून दूध ओतलं. ती नळी थेट त्याच्या फुफ्फुसात गेली आणि त्याचा तिथंच मृत्यू झाला. फुफ्फुसांचं चोक झाल्यामुळे. तो स्वातंत्र्यवीर नाही. ज्यांनी म्हणजे 26व्या दिवशी उपाशी असताना जो 1.5 तास प्रतिकार करत होता तो वीर नाही. ज्यांनी दया याच्याने, म्हणजे मी तो शब्द वापरला मर्सी बेगर. एकदा अर्ज केला तर ऍप्लिकंट, मर्सीचं ऍप्लिकेशन केलं. पिटिशनर दुसरा शब्द, मर्सीचा पिटिशनर. 6 वेळेला तुम्ही करता, 3 वेळेला तुमच्या वतीनं भाऊ करतो, 3 वेळेला तुमच्या वतीनं वहिनी करते, 3 वेळेला तुमच्या वतीनं बायको करते, 15 पिटिशन. म्हणून मी म्हटलं मर्सी बेगर, दयेची भीक मागणारा. आणि मग यात काय चुकलं? केली होती माझ्यावर पण कोर्टामध्ये केस केली होती त्यांच्याच त्या नातवानी. मी त्याच्याकडूनही माफी लिहून घेतली, सगळे कागद दाखवून सिद्ध करून. पण विषय हा येतो की हा जो अंदमान मधला इतिहास आहे, मी या किसान आंदोलनाच्या वेळेला या सिख संघटनांना सुद्धा म्हटलं की अरे बाबांनो, तुमचा अंदमान मधला इतिहास लिहा ना, कधी लिहिणार? इथं फक्त म्हणजे भगतसिंग, सुखदेव एवढेच माहिती, किंवा एक तो डायरला मारणारा असेल मदनलाल धिंगरा, किंवा आणखीन दुसरा कोणी, या 4-5 जणांशिवाय दुसरा सिख क्रांतिकारक माहित नाही.
महाराष्ट्राला, भारताला. आणि महाराष्ट्रामधले 3च कैदी, म्हणजे 1906 नंतर, 1906च्या आधी खूप महाराष्ट्रातले वेगवेगळे जाती धर्मांचे कैदी तिथे होते. पण 1906 नंतर सेल्युलर जेल बनल्यानंतर 3 कैदी, त्या 3 कैद्यांपैकी 2 माफी मागतात, 3रा फासावर जातो. आता तो 3रा कोण हे त्या 3ऱ्याच्या पणतीला पण माहित नव्हतं की हे माझे पणजोबा. त्या पणतीचं नाव आहे रजनी पाटील, बीडची. तिलाच माहित नाही की ते जे फासावर गेले अंदमानात ते माझे पणजोबा होते. तर तिला म्हणजे घरातल्या घरात जर कोणाला माहित नाही, संवेदना नाही, तर मग मला असं वाटतं की यांना कसं माहित असेल. मग तर या एवढ्या मोठ्या समुदायाला जाऊन जाऊन सांगावं लागेल. आमच्याकडे आम्ही असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला की आपण प्रशिक्षकांचं प्रशिक्षण घेऊ, की पहिल्यांदा 10 प्रशिक्षक ट्रेन करायचे आणि मग त्या 10 प्रशिक्षकांनी गल्ली गल्ली, चौका चौकात, वस्ती वस्तीमध्ये जाऊन त्यांनी खाली ट्रेनिंग द्यायचं. मग त्यांनी त्याच्या खाली जाऊन ट्रेनिंग द्यायचं. हे जर करू शकलो तर आपण 3 महिन्यामध्ये 3 लाख लोकांना ट्रेन करू शकू. इतक्या वेगाने हे होऊ शकेल आणि पुराव्या सगट होऊ शकेल. आता कुंभमेळा चालू आहे. मी 2014ला बातमी केलेली होती, द वीक मॅगझिन मध्ये छापून आली होती ती बातमी, अकबर्स कुंभ नावाची. पण मला ते कुतूहल होतं की कुंभमेळा सुरू कसा झाला. प्रत्येक गोष्टीची सुरुवात काही ना काहीतरी असते ना. असं काय घडलं की ज्यामुळे हे सुरू झालं, कोणी केलं हे सुरू. ती पुराणातली कथा वगैरे ठीक आहे, देव आणि राक्षसांचं काय भांडण झालं, त्या अमृताचं हे घेऊन पळाले, ते 4 थेंब भारतात कुठेतरी पडले. पण जिथं पडले तिथं सगळ्यांनी एकत्र यावं, असं असं स्नान करावं, हे कोणी ठरवलं, हे कोणी सांगितलं, आणि याचा खर्च कुठून करत होते त्या सगळ्याचा, हे प्रश्न पडले. म्हणून मी ते शोधायला लागलो. मग ते चिनी प्रवासाची डायरी वाचली. 16 वर्ष तो भारतात होता. त्यांनी 16 वर्षात भारतात, आणि हा जर कुंभमेळा दर 4 वर्षांनी होतो तर 16 वर्षात तर कमीत कमी 3 वेळेला उल्लेख यायला पाहिजे होता. 16व्या वर्षी तो गेला निघून समजा, पण कमीत कमी 3 वेळेला उल्लेख असायला पाहिजे होता की भारतात अमुक अमुक ठिकाणी असं असं एक चालू आहे फेस्टिवल. त्यांनी फेस्टिवल ऑफ लाईट्स बद्दल लिहिलं, दिवाळीबद्दल, पण कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. एक विष्णू बाबूराव गोखले या नावाचा पुण्यातला एक भिक्षुक ब्राह्मण, हा 1857च्या काळात झाशीमध्ये यज्ञ केला तर दक्षिणा मिळते म्हणून, जास्त दक्षिणा तिथे मिळते म्हणून तिकडे गेला होता 1856ला. आणि 1857 सुरू झाल्यानंतर तो झाशीहून पळाला. तो लपत 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 2 वर्ष तो अनेक ठिकाणी लपत लपत तो आला नंतर पुण्यामध्ये. त्यांनी माझा प्रवास या नावाने त्याची ते सगळ्या नोंदी लिहिल्या होत्या. त्या अख्ख्या माझा प्रवास माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये तो 6 महिने अयोध्येमध्ये राहिला, फैजाबाद मध्ये राहिला. 6 महिन्यामध्ये त्यांनी एकाही माणसाकडून ही स्टोरी ऐकली नाही की असं असं काहीतरी मंदिर पाडलं गेलं होतं, मशीद बांधली गेली होती. त्या 1526-1530च्या काळामध्ये जिथं हे म्हणतात की असं असं पाडलं गेलं स्ट्रक्चर आधीचं, तिथं त्याच वेळेला तुलसीदासांनी त्याच शरयू नदीच्या काठावर बसून तुलसी रामायण लिहिलं. त्याच वर्षांमध्ये तिथं राहत असताना, तुलसी रामायण लिहित असताना, तुलसीदास असं म्हणत नाही की इथं मंदिर होतं ते पाडलं मशीद बांधली. तो हेच म्हणतो की दिवसभर ठिकठिकाणी जाऊन देवाची गाणी म्हणायची आणि रात को मस्जिद में जाके सोना, हे तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. त्यांनी कोणीच हा प्रकार लिहिलेला नाही. 22 डिसेंबर 1949 अ डार्क नाईट इन अयोध्या या नावाचं पुस्तक आहे. घेऊन वाटायला हवं, त्याचं हिंदी भाषांतर, उर्दू भाषांतर करायला हवं. ज्या माणसानी त्या बाबरी मस्जिदमध्ये जाऊन या रामलल्लाची मूर्ती ठेवली, त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मुलाखती आहेत. आणि तो सांगतो की मी नेऊन ठेवली आतमध्ये रामलल्लाची मूर्ती, मी तिथल्या रखवालदाराला मारलं, आणि मला हे मला हे हिंदू महासभेने सांगितलं. हे 22 तारखेला रात्री ठेवलं. 18 तारखेला नागपूर रेल्वे स्टेशनवर हे
माफीवीर सावरकरांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अयोध्येत रामाचं मंदिर झालं पाहिजे. का रे बाबा, तू तर नास्तिक आहे ना, वैज्ञानिक दृष्टिकोनवाला. अचानक 18 तारखेला तुला वाटलं अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे. 18 तारखेला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं 22 तारखेला अयोध्येमध्ये ते रामलल्लाची मूर्ती ठेवली गेली. हे आता आणि आपल्याला सुद्धा माझं आमच्या बाबतीत जास्त म्हणणं आहे की मला समजलं आर पार बघता आलं पाहिजे. या लोकांकडे आर पार बघता आलं पाहिजे. मला सकाळी फोन आला एबीपी माझाच्या रिपोर्टरचा. मला म्हणे ते आज बाबरी मशिदीचा निकाल लागला, आम्हाला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. तर म्हटलं माझी का बरं? तर म्हणे नाही, कोर्टाच्या विरोधात दुसरं कोणी देत नाही. तर म्हटलं बरं ये तू. आणि माझ्या बिल्डिंगमध्ये पण या भक्त संप्रदायातले खूप जण राहतात. तर मी त्याला म्हटलं एक काम कर, माझ्या घरी नाही यायचं, घरात येऊन बॅट घेतली निघून गेला असं नको. खाली पार्किंगमध्ये ट्रायपॉड लाव, तुझा काय छत्री बित्री लावायची ती लाव, मी खाली येतो. पण मला माहिती आहे तो आल्यानंतर ते कुतूहलापोटी येणार की एबीपी वाला कशासाठी आलाय. आणि ते झालं. ते 5-6 जण आले. कशासाठी आले म्हणे? ते यांची प्रतिक्रिया घ्यायला आलो. कशासाठी म्हणे? म्हणजे ते असा असा निकाल लागला अयोध्येमधला. त्यांना एकदम मनात म्हणजे लड्डू फुटले की आता हा काय बोलतो. त्यांनी आणखीन 7-8 जण बोलावून घेतले की याची गंमत बघू आपण. मग मी गेलो खाली गेल्यानंतर तो मला म्हणे तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हटलं बाबा प्रभू रामचंद्र भाग्यवान होते, ते सुप्रीम कोर्टात नाही गेले. तो म्हणे म्हणजे काय? म्हटलं 114 पानाची ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाने पहिल्या पानावर असं म्हटलं की ती मशीद पाडणं हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य होतं, इल्लीगल अँड क्रिमिनल ऍक्ट, हे पहिल्या पानावरती लिहिलं. शेवटच्या पानावर त्यांनी असं म्हटलं की या जागेचा ताबा त्यांनाच द्यावा, कारण त्यांच्या कब्जामध्ये ही जागा गेल्या 30 वर्षापासून आहे. बरोबर ना? म्हटलं म्हणे हो. म्हटलं मग रामाला हेच सांगितलं असतं की अपहरण हा बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य आहे, पण 14 वर्षापासून सीता रावणाकडे असल्यामुळे आता तिथंच राहील. बसला असतं राम बोंबलत. म्हटलं सुप्रीम कोर्टात गेला असता तर. आता देशाचं न्यायालय आणि देशातला न्याय या थराला आलेला आहे. आणि मग ते सगळे गंमत बघायला आले होते, ते गेले निघून. आत्ता 22 जानेवारीला गेल्या वर्षी ते अक्षदा वाटत फिरत होते. मी खाली गेलो आणि आमच्या बिल्डिंगचं गेट लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं कोणी. म्हणजे का बरं? म्हटलं आमच्या बिल्डिंगमध्ये येऊन हे काही प्रकार करायचे नाहीत. आणि ते झेंडे वाटा म्हणे. तर म्हटलं कुठला झेंडा आहे? म्हणजे भगवा. म्हटलं कोणाचा आहे? म्हणजे रामाचा. म्हटलं रावणाचा कुठला होता? म्हणजे म्हटलं क्षत्रिय रामाचा भगवा झेंडा होता, तर ब्राह्मण रावणाचा कुठल्या रंगाचा होता? हिरवा, निळा, पिवळा, कुठल्या रंगाचा होता? म्हटलं त्याचाही भगवाच होता ना. म्हणजे हो. म्हटलं मग कौरव पांडव झेंडा कुठला होता? म्हणजे भगवाच होता. म्हटलं मग आपापसात लढून एकमेकाचेच लाखांनी बळी घेतले ना. म्हणजे हो. म्हटलं मग आतमध्ये नका येऊ, तो तिरंगा बरा आहे म्हटलं. इथं एकमेकाचा जीव घेणारा झेंडा इथं नको म्हटलं. मग मला म्हणे की अहो असं काय करता, आपल्या नाशिकचं रामायणात केवढं महत्व आहे. म्हटलं केवढं महत्व आहे? त्या भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं, हे महत्व आहे. सीतेला नाशिकहून पळवून दिलं रावणाने. म्हटलं आता विषय निघाला ना, मला सांगच कसं काय झालं अपहरण. ती लक्ष्मण रेषा आखली होती, कोणी ओलांडून आत येईल तर जळून जाईल हे सांगितलं होतं. मग रावण का नाही जळला? म्हणजे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का बरं? म्हणजे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं रावणाची लंका सोन्याची होती ना. म्हणजे हो. म्हटलं मग त्याला भिक्षा द्यायची काय गरज होती? तर म्हणजे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला अर्थ हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हा पहिला अर्थ आहे. आणि साधूच्या वेशात येणारा ब्राह्मण तर घरातल्या अब्रूवर पण हात टाकतो. आणि म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळाला सुरुवात केली. प्रजेला सांगितलं की रावण दरवर्षी जाळा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं आहे. आणि आज तेच साधूच्या वेशात येऊन तुम्हाला फसवतायत. अकला येणार कधी ठिकाणावर? म्हटलं तुमच्या. हे सगळं करून होणार काय आहे? कशासाठी हे करताय? मग ते त्या ठिकाणून तिथून निघून गेले परत. पण या प्रत्येक निर्बुद्धपणाचा, आणि मी खरंच सांगतो, मी त्या सगळ्या संघवाल्यांना लो आयक्यू बुलडोजर म्हणतो. कम्प्लिटली लो आयक्यू, काही अक्कल नसते, फक्त बुलडोज करत जायचं एवढंच माहितीये. यांचा प्रतिवाद कसा करायचा हे मला माहित पाहिजे. हे मला कधी माहित असेल? ज्यावेळेला मला क्लॅरिटी असेल. सुलझा हुआ जब मैं रहूंगा तब मैं इनका जवाब दे पाऊंगा. आपल्याला सुलझी हुई जनरेशन निर्माण करायची आहे. एक नाही, 2, 3, 4, 5 ही काही एका वर्षात संपणारी लढाई नाही.
ही एका निवडणुकीत संपणारी लढाई नाही. हे विष पसरायला जर का या लोकांनी 99 वर्ष घेतली असेल तर आपण किमान 90 वर्ष तरी याच्यावर काम केलं पाहिजे की जेणेकरून ही विष पुन्हा येणार नाही कधीच. चांगल्या गोष्टीसाठी आपण काम करायला तयार नाहीये का? आणि याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला लागेल. जे आपल्या या भारतात बघा तुम्ही, देश स्वतंत्र झाल्यापासून महात्मा गांधींपासून ते अगदी गौरी लंकेश, कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे यांच्यापर्यंत कोणाचा खून मुसलमानांनी केलाय? कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याचा केलाय? कुठल्या राजकीय नेत्याचा केलाय? कुठल्या पुरोगामी विचारसरणीचा केलाय? कुठल्या नास्तिकाचा केलाय? रॅशनॅलिटी शिकवत होते ना दाभोळकर. ते काय धर्माचा प्रसार नव्हते करत, त्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करत होते, रॅशनॅलिटी शिकवत होते. कोणत्या नास्तिकाचा खून केलेला आहे? या सर्व हत्या एकाच प्रकारचा समाज आणि मनोवृत्ती करत राहते आणि त्यासाठी ते 99 वर्ष कमिटेड असतात. याचा प्रतिकार करण्यासाठी आपण होणार की नाही कमिट? आणि कधी होणार? आणखीन किती विनाश बघायचा आहे? आता काय राहिलंय संपायचं? प्रत्येक ठिकाणी तुकडे तुकडे केलेले आहेत की नाही? आज कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही, 85% लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत, स्वस्तामध्ये दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, स्वस्तामध्ये दर्जेदार आरोग्य उपचार मिळाले पाहिजेत, वैज्ञानिक दृष्टिकोन इथं वाढला पाहिजे, धार्मिक सौहार्दता इथं वाढवली गेली पाहिजे. ही सर्व संविधानाने सांगितलेली फंडामेंटल ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत. आपला बिंडोक पंतप्रधान सांगतो गणपती प्लास्टिक सर्जरी आहे. इथं कोणी डॉक्टर आहे का? सर गणपती असेलच तर ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे ना, वेगळं ऑर्गन लावलंय ना कम्प्लिटली. प्लास्टिक सर्जरी काय? पण राजाच मूर्खपणा म्हणायला लागल्यानंतर प्रजा रडायलाच लागते ना आणखीन भोकाड पसरून. मग ते सुरू झाले. आमच्याकडे विमानं होती, 2 ग्रहांमध्ये उडायची. त्या विमानांना रिव्हर्स गिअर असायचा. सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. याचा बाप गेला होता सूर्याचं टेम्परेचर मोजायला. पण मूर्खपणा म्हटल्यानंतर ती इन्फायनाइट असते, अमर्याद असते मूर्खपणा. तो सुरू झाला कोविडच्या काळात. आपण पाहिलं ना, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा. अरे तुमच्या आकलेचे दिवे लागत नाहीत म्हणून लोकांना भोगायला लावलं. या देशामध्ये माझ्या जन्मापासून मी पाहिले, माझ्या जन्माच्या आधीच्या स्टोऱ्या मी ऐकल्यात. पोलिओच्या डोस पासून प्रत्येक डोस माझ्या सरकारने मला फुकट दिलेला आहे. अशा प्रत्येक पोलिओ ही सुद्धा राष्ट्रीय आपत्ती होती. याच्यातून माझ्या सरकारने कर्तव्य म्हणून मला बाहेर काढलंय.